माझिया प्रियाला प्रीत कळेना। शमिकाच्या वडिलांचं प्रकरण त्या माणसाचं नाव या घरात निघता कामा नये। एका माणसासाठी दुसऱ्या माणसाचा मान, अपमान, आबरू, इज्जत त्याला काहीच किंमत नसावी। तुम्ही काय म्हणताय कळतंय मला, पण म्हणून सगळा राग शमिकावर काढायचा का? घरात तिच्याशी धड कोणी बोलत सुद्धा नाहीये। सासूबाईंनी तिच्या हातचं काही खाणार नाही सांगितलंय। अभिजितचं चूक होतं असं शमिकाच्या वडिलांना वाटलं, म्हणून त्यांनी त्याला शिक्षा दिली। ती मीही भोगलीच ना। का मेघनाने भोगली का? विवाह या काला उत्तर नसतं। सासरी गेल्यावर आठवणींचे फोटोज बघूनही कधी तुझं मन भरलं नाही तर हक्काने इथे ये। फोटो बाहेरची तुझी ही आशुदी तुझी वाट बघत असेल। त्या दिवशी माझ्या पोरीची होती परीक्षा आणि ही समधी भाजी घेऊन मला जायचं होतं तिला घेऊन पेपर सोडायला। तेव्हा शमिका वहिनीने हे 30 रुपये मला दिलंय आणि म्हणाली रिक्षाने जा। रिक्षाने गेले म्हणून अगदी वेळेवर पोहोचले बघा। अहो लई गुणाची पोर आहे तुमची सून। गॅस कोणी बंद केला? भाजी आणायला जाताना मी बंद केला? नाही, कुकर खालचा गॅस तू बंद केलास का? नाही अहो, मी तर किचन मध्ये गेलेच नाही। मी विचार केला माझं किचन मध्ये जाणं कदाचित आजींना आवडणार नाही, परत त्या जेवल्या नाहीत तर, म्हणून मी किचन मध्येच नाही गेले। सॉरी आई, मला तुमच्याशी खोटं बोलायला लागलं। खरं तर तो गॅस मीच बंद केला होता। आता काय करू आई, घरातल्या कुणालाही मदत करायची सवय सुटत नाही माझी। आपण कितीही नाही म्हटलं ना तरी आपल्या आसपास ज्या गोष्टी घडतात, ज्या घटना घडतात त्याचा नकळतपणे परिणाम होत असतो आपल्यावर। पण मग मला काय वाटतं सांगू का, अशा वेळी ना आपण दुसऱ्या गोष्टींमध्ये मन रमवायला हवं, म्हणजे या गोष्टींचा फारसा परिणाम नाही होत आपल्याला। आता तुझ्या कॉलेजमध्ये कॉलेज फेस्टिवलची तयारी चालू आहे, तिकडे का नाही गेलास? अगं बाई, छकुली, माझी माळ कुठे गेली जपाची? काय झालं या डोक्याला काय कळत नाही। विभा, कुठे टाकलीये? अरे इकडेच तर आहे। काय पण झालंय माझ्या डोक्याला। ही देवाची भांडी जरा पूजेची धुवून घेऊन ये जा। आणते। अरे विभा, ए विभा ग, अगं जरा तेल पण घेऊन ये बाई, तेल पण राहिले। आणते आणते। अरे माझ्या कर्मात काय झालंय काय मला? फुलं पण राहिले। बाबा देवा, थोडा वेळ थांब, फुलं घेऊन येते। अगो आई गो,